दिंडोरी तालुक्यातील पुणेगाव धरणातनं ऐन उन्हाळ्यामध्ये अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधून पोलीस बंदोबस्तामध्ये सकाळी 10च्या दरम्यान तिसरं आवर्तन सोडल्यामुळे परिसरामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून आक्रमक शेतकऱ्यांनी धरणावर जाऊन सोडलेलं आवर्तन बंद केलं। पुणेगाव धरणामध्ये 29 एप्रिल अखेर केवळ 2.73% पाणीसाठा शिल्लक असताना पुणेगाव धरणातनं सकाळी 7 वाजेच्या दरम्यान तिसरं आवर्तन सोडण्यात आलं। याबाबतची माहिती मिळताच वणी ग्रामपालिका उपसरपंच विलास कड, दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत कड, पांडाणे धनाई माठिबक उपसिंचन संस्थेचे पदाधिकारी, सभासद आणि पुणेगाव धरणावर उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेल्या 14 गावातील शेतकरी यांनी एकत्र येऊन आक्रमक पवित्रा घेतला। त्यावेळी संबंधित विभागाचे उपस्थित कर्मचारी आणि शेतकरी यांच्यामध्ये कालव्यामध्ये सोडलेले पाणी बंद करण्यावरून शाब्दिक चकमक पाहावयास मिळाली। त्यावेळी कार्यकारी अभियंता वैभव भागवत आणि उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी यांच्या आदेशान्वये आम्हास कर्तव्य बजावणं आम्हास भाग पडले असं उपस्थित कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना सांगण्यात आले। आमच्या तालुक्याचा वास्तव इतिहास हा फक्त आमचे लोकप्रतिनिधी तथा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नामदार नरहरी झिरवाळ यांनाच माहीत असून त्यांनी समक्ष पाहणी करेपर्यंत आम्ही आमच्या हक्काचं एक थेंबही पाणी सोडू देणार नाही आणि आमचे आरक्षित पाणी कालव्याद्वारे सोडल्यास किंवा तसा प्रयत्न झाल्यास आम्ही शेकडोंच्या संख्येनं कालव्यात बसून आंदोलनाची तयारी ठेवू असं बाजार समितीचे सभापती प्रशांत कड यांनी ठणकावून सांगितलं। आणि कार्यकारी अभियंता वैभव भागवत आणि उपविभागीय अभियंता विश्वास चौधरी तसंच निवासी नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आलं। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक, NTV न्यूज मराठी।